नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 5 सप्टेंबर 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वादशी आहे. नक्षत्र श्रवण आहे. योग शोभन आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो विलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:43 ते 9:17 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:01 ते 12:49 असणार आहे. विलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:51 ते 12:25 आणि यमगंड काळ दुपारी 3:33 ते 5:07 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळाबरोबर त्रिकोणयोग करेल, शुक्राबरोबर प्रतियोग करेल. आजच्या दिवशी गुरु आणि मंगळाचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. चतुर्थातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. आजच्या दिवशी तृतीयातील गुरु आणि षष्ठातला मंगळ हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण कामं तुमची बनताना दिसून येतील. त्यामुळे तुमचा मूडसुद्धा खूप चांगला दिसून येईल. तुमच्या कामाचं ॲप्रिशिएशन चांगल्या प्रकारे दिसून येईल. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तृतीयातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. आजच्या दिवशी द्वितीयातील गुरु आणि पंचमातील मंगळ हे परस्पर केंद्र करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह दिसाल. जी कामं हाती घ्या ती सहजपणे पूर्ण करून दापाल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येण्याच्या दिवशी थोडंसं तुम्ही बिझीसुद्धा असू शकाल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात थोडंसं जे खर्च असेल त्यावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. खर्चाचं प्रमाण वाढू शकेल. दिवस मात्र आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. चतुर्थातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणिक करेल. तुमच्याच राशीतला गुरु आणि चतुर्थातील मंगळ हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही छोटे मोठे अनपेक्षित लाभ तुम्हाला मिळू शकते. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घरातल्या गोष्टींबद्दल थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी सामान्य स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तुमच्या सरस्वती शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. वेळातील गुरु आणि तृतीयातील मंगळ हे परस्पर केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं किंवा त्या संबंधित निर्णय तुम्ही आजच्या दिवशी करून घेऊ शकाल. कामाचा ओळखसुद्धा दाणगार आहे.
वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात महत्त्वपूर्ण कामाच्या संदर्भात कमिटमेंट प्रॉमिसेसपासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण करेल. व्ययातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. द्वितीयातील मंगळ आणि लाभातील गुरु हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संबंधी काही लाभ मिळू शकतील. नवनवीन संकल्पना सुचू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मात्र तुम्हाला खर्चावरती नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं ठरेल. अनावश्यक अनपेक्षित खर्च वाढू शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातलं सुद्धा नवनवीन संधी तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकते. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण करेल. ज्याचप्रमाणे लाभातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. तुमच्याच राशीतला मंगळ आणि दशमातील गुरु हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ते पूर्णसुद्धा होतील. कामाचा उरक दांडगार आहे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध उत्तम राहतील. जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही छोटे मोठे चांगले लाभ मिळू शकतील. नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मात्र थोडीशी काळजी घ्या. महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. थोडा बहुत स्ट्रेस तुम्हाला जाऊ शकेल. मात्र आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दशमातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. भाग्यातील गुरु आणि व्ययातील मंगळ हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातील व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. त्याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवा. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असतील किंवा मोठे अजिबात घेऊ नका. तुमच्या अंदाज चुकण्याची शक्यता जास्त राहील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. भाग्यातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. याचप्रमाणे अष्टमातील गुरु आणि लाभातील मंगळ हे परस्पर केंद्र करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण आहेत. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे ती कामं पूर्णसुद्धा होताना दिसतील. मित्र परिवाराबरोबर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्ले मिळू शकते. काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. येणार 2 ते 3 दिवसात थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक खर्च वाढल्याचं दिसून येईल. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. आजचा दिवस जरी बिझी डे असला तरी कामं मात्र तुमचे पूर्णदान दिसेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. याचप्रमाणे अष्टमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग प्रतियोग करेल. याचप्रमाणे सप्तमातील गुरु आणि दशमातील मंगळ हे परस्पर केंद्र करणारे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संकल्पना समोर येऊ शकतील. त्या संदर्भातले सुद्धा महत्त्वपूर्ण काही लाभ तुम्हाला मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काही गुंतवणूकसुद्धा होऊ शकेल. नवनवीन संकल्पना तुमच्या समोर येऊ शकतील. तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. येणार 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदारावर खटके उडण्याची शक्यता राहील. त्या संदर्भात काळजी घ्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये सुद्धा थोडासा स्ट्रेस जाणवू शकेल. दिवस मात्र आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. सप्तमातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. षष्ठातील गुरु आणि भाग्यातील मंगळ हे परस्पर केंद्र करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते हाता वेगळी करशाल, कामाचा उरम दांडगा राहील. नवनवीन संकल्पना सुचू शकतील. नवनवीन ठिकाणी जाण्याचा योगसुद्धा येईल. फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असतील किंवा मोठे घेऊ नका. अंदाज तुमचे चुकू शकतील. आजचा मात्र दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असणार आहे. नवीन कामाची सुरुवात करू शकता. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या वेळेसना चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. षष्ठातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. पंचमातील गुरु आणि अष्टमातील मंगळ हे परस्पर केंद्र करणारे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. थोडीशी दगदग वाढल्यासारखे वाटेल. छोटे मोठे अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकते. महत्त्वपूर्ण निर्णय मात्र आजच्या दिवशी घेऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर थोड्याफार प्रमाणात वादविवादाच्या ठिणग्या होऊ शकतील. स्वतःच्या आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही लक्षण दिसू शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या लाभस्थाना चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. पंचमातील शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. चतुर्थातील गुरु आणि सप्तमातील मंगळ हे परस्पर केंद्रयोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं करणारे तुमचा काल राहील. कुठल्या लाभाच्या संदर्भात अपेक्षित असाल तर ते लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरामध्ये एक छोट्या मोठ्या प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या संदर्भात थोडंसं समजुतीचं धोरण घेणं गरजेचं राहील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 5 सप्टेंबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.